मैदानाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? आज कशा निमित्त तुम्ही आयोजित केलं होतं मैदान? मैदान आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान केलं होतं आम्ही. तर आता काय निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सांगा. काय नाही निर्णय, मैदान झाले पूर्ण सगळे, एक सेमी आणि फायनल बाकी राहिलाय. पाऊस मोठा पडलाय, तर आता आम्ही निर्णय असा केलाय मोरे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सगळं बक्षीस एकत्र करून सगळ्यांना समसमान द्यायचं. 6 बक्षीस 6 समान करायचं, एक सेमी राहिलाय पळायचं, त्याला 6वं बक्षीस सगळ्याला समान करून वाटायचं. 45,000 रुपये 6व्या बक्षीसला येते. 6व्या नंबरला तर ती 5-5 हजार रुपये 9 गाड्यांनी 5-5 हजार रुपये द्यायचं आणि बाकीच्या 45-45 हजार रुपये द्यायचं. जे गट 5 सेमी 5 झाले त्याच्या. हा असा निर्णय. आणि बैल मालकांनी काय सांगितलं? होकार आला का त्यांच्याकडे? सगळ्यांना घेतला होकार. तुम्ही सगळं विस्तृत या ठिकाणी आज काय झालं, इतकं सुंदर असं मैदान, शिस्तबद्ध मैदान, कुठल्या या ठिकाणी सकाळपासून चिठ्ठीचा घोळ नाही किंवा कुठलंच एखादी बैलगाडी मालकाची तो ऑब्जेक्शन आलं नाही. आणि या ठिकाणी जे संघटनेचे नियम होते ते संघटनेच्या नियमाला अधून राहून या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं. डबल बैल या मैदानात कुठलाही पळून दिला नाही, एखादा पळा त्याचाही या ठिकाणी निकाल कॅन्सल केला. म्हणजे कुठेही गालबोट लागेल असं या ठिकाणी मैदान अजिबात नाही. जे पारदर्शक मैदान म्हणतात त्या पद्धतीने मैदान पार पडले. परंतु या ठिकाणी निसर्गांची साथ एका फक्त सेमीला आणि फायनलला राहिली नाही, त्यामुळे या ठिकाणी एक सेमी आणि फायनल अपुरा राहिला. परंतु या ठिकाणी जे बक्षीस आपण हँडवेलवरती या ठिकाणी आयोजकांनी जाहीर केलं होतं ते बक्षीस सगळं डिवाइड करून या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना एक समान म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार. आणि आता काय ठरलं, म्हणजे कसं सगळं फोडून सांगा. टोटल बक्षीस या ठिकाणी जी रक्कम झाली ती या ठिकाणी 6 बैलगाडी मालकांना डिवाइड करून 45 हजार सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी दिलं जाणार. आणि शेवटचा सेमी या ठिकाणी पळाला नाही, ते 45,000 रुपये या 9 जणांना डिवाइड करून प्रत्येकी त्यांना 5-5 हजार रुपये. म्हणजे कोणावरती एकाही बैलगाडी मालकावरती अन्याय झाला. धन्यवाद. पण 6वा पळला म्हणा, त्याची गाडी धरणं बाकी काय विषय पळला म्हणा की आता कसं झालं त्याचं कशाचा फायनल झालाच नाही. आता धारा किती पण राहिली त्यांची किती बक्षीस वाटून किती ना मी काय म्हणतो ऐका की मला काय माहिती का, पहिली 5 गट पाहिली ते आपलं 5 सेमी झाली. पहिली 5 वर्षी त्यांच्या तोटात 6 द्यायला तुमची द्यायला कसं देते तू 6 गट पाहिलेला ना. बरोबर आहे. हे राहू द्या, उद्या सकाळ घ्या. याचाच गेलं तर उद्या सकाळ घ्या. कसं म्हणताय मग तुम्ही? मला कुठं काय आहे, उद्या सकाळ घे. कसं काय सरपंच म्हणता तुम्ही? उद्या सकाळ घे. आता काय म्हणजे गाडी आता तुमची सावी पळाली दुसऱ्या बारक्या गाडी असतील तर दिला असतं का रे? म्हणून ही बाकी पैशाचा विषय नाही. बरोबर त्या आता 6व्या सीमित 9 गाड्या विषय जरी सगळं बक्षीस एकत्र केलं वाटलं तर त्या 5 जण येतंय. म्हणजे टोटल इन्व्हाइट 2,80,000 रक्कम आहे. भागिले 6 55,000 रुपये प्रत्येकाला येते ती. आणि शेवटचं 6 सेमी देऊ 50,000 भागिले 9 5-5 हजार रुपये सगळ्याच मी चालतंय का? ओके. एक नंबरला कोण आहे? 1 नंबर असाव मान्य आहे मला. 2 नंबरला कोण आहे? मान्य आहे. 3 नंबरला कोण आहे? 3 नंबर मान्य. 4 नंबर कोण आहे? 4 नंबर 4 नंबर तास 6व्या शिबीतलं काय करायचं का की 6वं बक्षीस द्यायचं. 6वं बक्षीस द्यायचं.